तर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आधी तिथले दहशतवादी मारले, त्यांचे तळ उद्ध्वस्त केले, तर रावळपिंडीच्या नूर खान एअरबेसवरती हल्ला केल्यानंतर पाकिस्तानची उरली सुरली अब्रू सुद्धा अगदी चव्हाट्यावर आली। हवाई दलानं पाकिस्तानच्या अगदी वर्मावरती घाव घातला। हवाई दलाचे प्रमुख AP सिंग यांच्या नेतृत्वात ही दैदिप्यमान कामगिरी कशी साकार केली गेली आपण पाहूया। दहा मे रोजी पाकिस्तानच्या रावळपिंडीतील नूर खान एअरबेस हादरून गेले, कारण भारतीय हवाई दलानं नूर खानवर तुफान हल्ला चढवला होता। आगीच्या ज्वाळांनी नूर खान एअरबेसला वेढा घातला। या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्य हादरून गेलं, कारण भारतीय लष्कर थेट नूर एअरबेसवर हल्ला करेल याचा पाकिस्तानी सैन्यानं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता। भारताच्या ब्रह्मोस, हॅमर आणि स्कॅल्प मिसाईलनं नूर खान एअरबेसवर अचूक निशाणा साधला। अटैक हुआ है नूर खान बेस पे। हा हल्ला इतका भीषण होता की पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या मिसाईल्सला ट्रॅक करण्यात सपशेल अपयशी ठरली। या हल्ल्यामुळे नूर खान एअरबेसचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि पाकिस्तानी सैन्यात एकच खळबळ माजली। नूर खान एअरबेस आधी चकलाला एअरबेस नावानं ओळखलं जायचं। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पासून केवळ 10 किलोमीटर दूर असलेल्या रावळपिंडीत हे एअरबेस आहे। पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख लॉजिस्टिक हब इथं आहे। VIPंची हालचाल, तोही मिशन, लांब अंतरावरील मिसाईलचं संचालन केंद्र आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा एअरबेस पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक प्लान्स डिव्हिजन आणि नॅशनल कमांड अथॉरिटीच्या मुख्यालयापासून अगदी जवळ आहे। साब नावाची त्यांची एक एअरक्राफ्ट, जसं आपल्याकडे अवॅक्स असतं तसं त्यांच्याकडे साब म्हणून एअरक्राफ्ट आहे, जे अर्ली एअरबॉर्न वॉर्निंग सिस्टम आहे, जे हवेत ते उडाण घेतं आणि त्याच्यानंतर बाकी एअरक्राफ्ट जे फायटर एअरक्राफ्ट आहेत त्यांना ते हवेतनं गाईड करत, त्याच्यामुळे खूप मोठा स्पॅन वाढतो। ही सगळी एअरक्राफ्ट नूर खानमध्ये लोकेटेड होती। आता ह्या बेसला आपण नेस्तनाबूत केल्याने त्यांना ह्या एअरक्राफ्टना उडता येणार नाही, त्यामुळे त्यांची कपॅसिटी एकदम कमी होईल। नूर खान एअरबेसच्या हल्ल्यात भारताच्या हवाई दलाचे प्रमुख अमरप्रीत सिंग यांची भूमिका महत्त्वाची आहे। या हल्ल्याचं प्लॅनिंग सिंग यांनी केलं होतं। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी ऑपरेशन नूर खानला हिरवा कंदील दिल्यानंतर हवाई दलानं ऑपरेशन सुरू केलं। या ऑपरेशनसाठी अमरप्रीत सिंग यांनी सर्वोत्तम वैमानिकांची निवड केली आणि अचूक हल्ले करून पाकिस्तानच्या हवाई क्षमतेवर जोरदार प्रहार केला। पाकिस्तानात शिरणं, हल्ला करणं गरजेचं आहे असं सिंग यांनी भूमिका मांडली आणि त्यांनी जसा विचार केला होता तसाच विध्वंस पाकिस्तानात पाहायला मिळाला। हा हल्ला भारताच्या प्रत्युत्तराचा भाग होता। पाकिस्तानच्या ड्रोन आणि हवाई हल्ल्यांची क्षमता कमकुवत करणं हा या ऑपरेशनचा उद्देश होता। नूर खान बेसवर हल्ला हा पाकिस्तानच्या 11 सैन्य हवाई ठिकाणांवरील हल्ल्यांपैकी एक होता। त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई टोही आणि लांब पल्ल्याच्या हल्ल्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम झाला। हा एक अतिशय काय म्हणतात त्याला किचकट आणि फार सखोल अभ्यासानंतर केलेला प्लॅन होता, ज्याला भारताच्या हद्दीमध्ये उभं राहून किंवा आकाशामध्ये राहून आपल्या राफेल विमानांनी त्या पूर्ण बेसला उद्ध्वस्त केलं। अमरप्रीत सिंग हे 30 सप्टेंबर 2024 मध्ये भारतीय हवाई दलाचे 28वे प्रमुख बनले। त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1964 आहे। 21 डिसेंबर 1984 मध्ये ते वायुसेनेच्या फायटर टीममध्ये सहभागी झाले। तब्बल 5000 तासाहून अधिक तास विमान उड्डाणाचा त्यांचा अनुभव आहे। एअर चीफ मार्शल AP सिंग हे अतिशय कर्तबगार
आणि अनुभवी वैमानिक आहेत. ते स्वतः टेस्ट पायलट असल्यामुळे आणि मॉस्कोमध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असल्यामुळे त्यांना या प्रकारच्या युद्धाची सवय आहे, कारण तिथे त्यांनी वॉर गेमिंग केलेलं आहे. तर हा एक फार मोठा हे अनुभव आहे आणि एक फार मोठी उपलब्धी आहे. त्याच्याकरता एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग जे आहे ते अभिनंदनास पात्र आहेत. भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईक दरम्यान पाकिस्तानातील नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झाला. या हल्ल्यावेळी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आसिम मुनीर तिथंच होता. हल्ल्याला घाबरून मुनीर एका बंकरमध्ये लपल्याचं सांगितलं जात आहे. इथल्या ज्या मेजर सिटीज आहेत, लाहोर असेल, कराची असेल, रावळपिंडी आहे, अशा ठिकाणची रडार सिस्टम ज्या वेळेला भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्या सिटीज सगळ्या पूर्णपणे भारताच्या हवाई हल्ल्याच्या पल्ल्यामध्ये आल्या, त्यावेळेला स्वाभाविकपणे त्याची धास्ती इतकी जास्त घेतली गेली की त्यांच्या लष्कर प्रमुखाला म्हणजे आसिम मुनीरलाच न्यूक्लिअर बंकरमध्ये शेल्टर घ्यावं लागलं. त्यामुळे यातनं भारताची वाढलेली क्षमता तर दिसून येतेच, पण दुसरं म्हणजे ह्याचा सगळा जो मास्टर माइंड आसिम मुनीर आहे हा किती पळपुटा आहे हे देखील याच्यातनं सिद्ध होतं. एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय वायुसेनेनं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नूर खान एअरबेसवर अचूक आणि शक्तिशाली हल्ला केला. भारताच्या सामरिक रणनीतीचा भाग असलेल्या या हल्ल्यानं पाकिस्तानच्या सैन्य सामर्थ्याला मोठा धक्का दिला. ए.पी. सिंग यांची ही कामगिरी भारताच्या इतिहासात स्वर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.